नमस्कार मित्रांनो आर-टी-आय ॲडमिशन 2026 आणि 2027 यासाठी तिसरी लिस्ट कधी लागणार, यामध्ये दुसरी लिस्ट आहे त्यात मुदतवाढ होणार का, किंवा या तिसऱ्या लिस्टमध्ये आपल्याला ॲडमिशन मिळणार का, या व्हिडिओत आपण पूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासाठी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका। आता पालकांसाठी सूचना आहे की 2026 आणि 2027 मध्ये निवड यादीतील आता लिस्टमध्ये आपल्याला जी दुसरी यादी आहे त्या दुसऱ्या यादीसाठी आपल्याला जी मुदतवाढ करण्यात आलेली आहे ती मुदतवाढ म्हणजे 15/5/2026 पर्यंत आपल्याला मुदतवाढ होती। त्यानंतर 22 तारखेपर्यंत आपल्याला जी मुदत होती पण ती मुदत वाढवण्यात आलेली आहे। 2 दिवसांनी अपडेट आपल्याला आलेली आहे। यामध्ये आपल्याला 29 म्हणजे 29/5 पर्यंत आपण हा अर्ज करू शकतात। यामध्ये आपण बघितलं असेल ज्या पालकांनी अजून ॲडमिशन केले नसेल, डॉक्युमेंट प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला वेबसाईटचा काही लोडिंग असेल तर तुम्ही हा फॉर्म आपल्या सेतू कार्यालयामध्ये जाऊन आपण हा नक्की भरून घ्या। यामध्ये आपल्याला कुठली अडचण असेल किंवा काय असेल हे पुन्हा आपण या माध्यमातून आपण हा फॉर्म भरू शकता। त्यासाठी तुम्हाला एकदम आनंदाची बातमी आहे की आपल्याला आता ही सेकंड लिस्टमध्ये आपला नंबर लागलेला आहे। त्यांना तुम्हाला कन्फर्म तुम्हाला ॲडमिशन होईल। तुम्हाला भरपूर मुदतवाढ करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण बघितलं वेटिंग लिस्टमध्ये आपल्याला 86,034 दाखवत आहे। यामध्ये पहिले जे रेग्युलर ॲडमिशन सिलेक्शन आहे त्या म्हणजे 79,771 आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये ॲडमिशन वेटिंग लिस्टमध्ये आपण बघितले 9,768 दिसतात। त्यामध्ये आपण बघितलं असेल आपल्याला ॲडमिशन मिळेल का, तर आपल्याला तिसरी लिस्ट लागेल पण ही तिसरी लिस्ट आपल्याला 30 तारखेनंतरहीच आपल्याला अपडेट मिळणार आहे। पण त्या ठिकाणी आपण बघितलं असेल आपल्याला ही लिस्टला मुदतवाढ करण्यात आली म्हणजे या लिस्टमध्ये बरेच काही जे ॲडमिशन आहे यामध्ये फुल होण्याची शक्यता आहे। आणि तिसरी लिस्ट लागल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला किरकोळ जी ॲडमिशन होण्याची शक्यता आहे। असेच अपडेट आपण या चॅनलवरती बघत असतो। अशी एक छोटीशी अपडेट होती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे। आता हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत किंवा आपल्या पालक वर्गापर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।